नेमून दिलेले काम वेळेत करीत असतानाही काही महिला नगरसेविकांचे प्रतिनिधी विविध कारणाने त्रास देत असल्याचा आरोप करून माहूर नगरपंचायतचे कर्मचारी संपावर गेले। या संदर्भात कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी विद्या कदम यांना निवेदन दिलं। कर्मचाऱ्यांनी आज नगरपंचायतच्या महिला सदस्य प्रतिनिधीकडून होणाऱ्या अवेळी भ्रमणध्वनीवरून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आज बेमुदत संप पुकारला आहे। या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे निवेदन दिलं होतं। त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त आम्हाला फोन करून त्रास दिला जातो आणि त्यामुळे आमचं मानसिक स्थिती बिघडत आहे। यावर मी माझ्या कर्मचाऱ्यांना सविस्तर चर्चा केली आणि त्यांना आंदोलनामध्ये जाऊन सांगितलं की यापुढे तुमच्यावर असा काही अन्याय होत असेल तर तुम्ही माझ्याकडे रिक्षा नावानिशी तक्रार करा, आपण त्याच्यावर कायदेशीर मार्गाने कार्यवाही करू। आणि मी या ठिकाणी सांगू इच्छिते की या संप मागे घेण्यासाठी मी लेखी निवेदन सुद्धा माझ्या कर्मचाऱ्यांना देणार आहे आणि त्यांनी तो संप मागे घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते आणि नगरपंचायतचं कामकाज सुरळीतपणे चालू करावं अशी मी त्यांना विनंती करते। कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नगरसेविकांचे पतिराज अथवा त्यांचे प्रतिनिधी रात्री अपरात्री वेळी अवेळी फोन करतात। नगरपालिकेच्या असो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुठल्याही कारभारामध्ये महिला प्रतिनिधींचे जे प्रतिनिधी असतात, महिला सदस्यांचे जे प्रतिनिधी असतात त्यांनी कुठलाही अशा प्रकारचा हस्तक्षेप करू नये आणि जर हस्तक्षेप केला तर त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा शासन निर्णय या ठिकाणी झालेलाच आहे। मी या ठिकाणी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो की अशा प्रकारचं जर कृत्य नगरपालिकेच्या सदस्यांचे कोणी नातेवाईक या ठिकाणी जर हस्तक्षेप करत असतील तर ते कुठल्या पक्षाचे असो, कुठल्याही शहराच्या विकासात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची महत्त्वपूर्ण भूमिका असते। असं असताना लोकप्रतिनिधीच्या किंवा महिला नगरसेवकांच्या प्रतिनिधींनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी या बाबी समजून घेणं गरजेचं आहे आणि या दृष्टीनं मुख्याधिकाऱ्यांनीही हे आंदोलन जास्त महत्त्व देऊ नये। या आंदोलनातून शहराचा विकास रखडला जाईल अशी बाब पुढे येऊ शकते। त्यासाठी त्यांनी वेळीच CCTV फुटेजचं निरीक्षण करावं आणि जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवून कठोर योग्य व्यक्ती असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी। कार्यालयीन वेळेत कामाशिवाय कार्यालयातील खुर्च्यांवर तासनतास बसून राहतात। कार्यालयीन वेळेशिवाय भेटेल तिथे काम सांगतात अथवा कामाबाबत विचारणा करतात। आता कोणत्या पतीने जर फोनवर धमकी दिली असेल, शिवीगाळ दिली असेल या शासकीय खुर्चीवर बसण्यासाठी ते केलं असेल तर नगरपंचायतनी आणि बेमुदत संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याचं नाव सांगावं, म्हणजे जेणेकरून की बाकीच्या नगरसेवकावर हे आरोप, नगरसेविकेच्या पतीवर हे आरोप येणार नाही। आम्हाला मार्गदर्शन ह्याच्यासाठी करावं लागते की ह्या अगदी बी गाळ्याचे प्रकरण झालेले आहेत आणि माझी पत्नी, मी निवेदन दिलं नाही पण माझ्या पत्नीने गेल्या 3 वर्षाची प्रोसिडिंग मागितलेली आहे आणि मागितल्यानंतर आज 1 महिना होऊन गेला पण आतापर्यंत मला प्रोसिडिंग माझ्या पत्नीला भेटली नाही आणि त्याने ज्या टाईमला म्हणले त्या टाईमला माझी पत्नी नगरपंचायतमध्ये आलेली आहे आणि हे काम करत असताना आम्हाला कोणत्याही 2 नंबरच्या कामामध्ये अडचणीत यायचं नाही। आम्ही 2 नंबरच्या कामापासून आम्ही कोसो दूर आहोत, म्हणून ह्याच्या माघारी कोणते काही कारस्थान नगरपंचायतनी करू नये म्हणून आम्हाला यावं लागतं। आणि आम्ही जर मी स्वतः नगरसेविकेचा पती जर मी कधी कोणत्या कर्मचाऱ्याला धमकी दिली असेल, शासकीय खुर्चीवर येऊन कधी बसलो असेल तर नगरपंचायतने आजच माझ्या विरुद्ध कारवाई करावी, त्यासाठी माझी पूर्ण सहमती आहे। त्यांना हवे तसे उत्तर मिळाले नाही तर अपमानजनक वागणूक देतात। ते जे आपल्याला जे आरक्षण दिलं आहे महिलांनी पुढे कमी नसतात, महिलांनाही ज्ञान असते, महिलांनाही नॉलेज असते आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते तशीच स्त्रियांच्या मागेही विकासामध्ये पुरुष असावा, पण ते कुठपर्यंत फोन घेतला नाही तर तक्रार करतात। या तापामुळे कर्मचाऱ्यांचे खासगी जीवनच विस्कळीत झाले असल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असल्याची बाब या निवेदनात नमूद केली आहे। आज माहूर नगरपंचायत येथील कर्मचारी वृंद बेमुदत संप पुकारलेला आहे। त्याचं कारण असं की नगरसेवक, महिला नगरसेवक यांचे प्रतिनिधी यांच्याकडून त्यांच्यावर होणारा वारंवार अन्याय, अत्याचार वर न्याय मागण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे। नगरपंचायत कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला रात्री अपरात्री फोन करून सुद्धा मानसिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न, तसेच आमच्या
जे खुर्च्या दिलेल्या आहे शासनाने आम्हाला बसण्यासाठी, त्या खुर्चीवर दारू पिऊन बसणं हे अशोभनीय व बेकायदेशीर कृत्य महिला नगरसेवक प्रतिनिधी यांच्या पतीच्या मार्फत हे असे कार्य मागील वर्षा दीड वर्षापासून सतत चालू असल्यामुळे त्यांनी कुठेतरी एक या अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचा या संपाद्वारे प्रयत्न केला आहे आणि निश्चितच त्यांना न्याय मिळेल। या संदर्भात आपण संबंधितांना योग्य ती समज देऊन आमचा होणारा छळ थांबवावा अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे। त्याच्या पुढे नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या दैनंदिन कामकाजात काही नगरसेवकांचे पती भाग घेतात असं म्हटलं आहे। त्यासाठी संपूर्ण गाव जमलं, परंतु मूळ मुद्दा असा की या प्रकरणामध्ये मुख्याधिकारी माहूर यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना थेट अहवाल पाठवून त्यांच्याकडे जर काही ठोस पुरावे असतील CCTV कॅमेऱ्याचे वगैरे तर ते सरळ जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून त्या नगरसेविकेस अपात्र करणे हा त्याच्यावरील मूळ इलाज आहे। परंतु मूळ इलाज सोडून कायदा तुमच्या हातात असताना, शासकीय परिपत्रक तुमच्या हातात असताना कर्मचाऱ्यांना उपोषणास बसावे लागते ही खेदाची बाब आहे। या निवेदनावर कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी, अभियंता प्रतीक नाईक, सुनील वाघ, गंगाधर दळवे, अमित सोळंके, देवीदास जोंधळे, विशाल ढोरे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनाही देण्यात आली आहे। या तक्रारीने सर्वत्र खळबळ माजली आहे। संजय घोगरे, राजू दराडे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।